नमस्कार, मी आशा वानखडे। आज संडे स्पेशलमध्ये आपण बनवणार आहोत चिकनची भाजी। पहिले आपण चिकन बॉईल करून घेऊ। मी हे स्वच्छ 3 पाण्याने धुवून काढलेलं आहे। अर्धा किलो चिकन, 1 कांदा, 1 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट। तर पहिले आपण याला बॉईल करून घेऊया। तर आपण यामध्ये 1 ते 1.5 उकळी तेल घालूया। अर्धा चम्मच अद्रक लसूणची पेस्ट पसम फ्राय झालेला आहे। यामध्ये आपण 1 कांदा घालून घेऊ। अर्धा चम्मच हळद घालूया। कांदा छान फ्राय झालेला आहे। आता यामध्ये आपण चिकन घालून घेऊया। यात अर्धा चम्मच मीठ आणि 1.5 ग्लास पाणी घालून घेऊया। तर आता याला आपण 15 ते 20 मिनिटं छानपैकी शिजून घेऊया। चिकन आपलं छान बॉईल झालेलं आहे। तर आता चिकन बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य: अर्धी वाटी टमाटर प्युरी, 1 कांदा आणि खोबरं मी भाजून याची पेस्ट करून घेतलेली आहे 3 चम्मच, हे 2 चम्मच सुहाना मटन मसाला, 2 चम्मच आंबारी चटपटा आणि 2 चम्मच सुगरण मटन मसाला, 1 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट, कोथिंबीर आणि 1 चम्मच कस्तुरी मेथी। हे मसाले मी प्रत्येकी 2-2 चम्मच घेतलेले आहे। आपण 2 उकळी तेल घेणार आहोत। 1 चम्मच तिखट, 1 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट, कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट आणि खोबऱ्याची पेस्ट छान फ्राय झालेली आहे। आता यामध्ये आपण टमाटर प्युरी टाकून देऊ। टमाटर प्युरी टाकल्यानंतर असं तेल सोडलं मसाल्याने की मग त्यामध्ये आपले हे रेडीमेड मसाले घालायचे। दोन मिनिटं हा मसाला आपला तेलामध्ये फ्राय झाला आहे। आता इथे आपल्याला यामध्ये पाणी न घालता थोडंसं आपल्याला चिकनमधलं सूपच घालायचं आहे। 2 चम्मच सूप घालून मसाला छान या सुपामध्ये आपल्याला फ्राय होऊ द्यायचा आहे। मसाल्याने छान आपलं तेल सोडलेलं आहे। मसाला आपला पूर्ण फ्राय झालेला आहे। आता यामध्ये आपण कोथिंबीर घालूया। तर यामध्ये आपण पूर्ण चिकनचे पीस घालून घेऊया। आणि यामध्येच आपण चिकनचं सूप हे पूर्ण सूप टाकून दिलेलं आहे। मी वरचं कोणतंच पाणी घातलेलं नाही। भाजीला छान उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण अर्धा चम्मच मीठ आणि 1 चम्मच कस्तुरी मेथी ही चुरगाळून टाकायची असली तर टाका, नसले ही ऑप्शनल आहे, असले तर टाका, नसले तरी चालेल। प्रकारे आपली चिकनची भाजी तयार झालेली आहे। नक्की भाजी करून बघा, एकदम छान होते। आणि जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।